श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज सोमवार आणि त्याचबरोबर नरक चतुर्दशीचा अत्यंत शुभ दिवस। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। नरक चतुर्दशी म्हणजेच दीपावलीच्या आधीचा तो दिवस, जो आपलं अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो। आणि या दिवशी जर तुम्ही फक्त एकच छोटी गोष्ट केली, तर म्हणतात 7 पिढ्यांचं दारिद्र्य कायमचं घरातून निघून जातं। होय मंडळी, काहीच नाही केलं तरी चालेल, पण ही एक वस्तू घरातून बाहेर फेकलीच पाहिजे। आपल्या हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला रूप चौदास आणि अभ्यंग स्नानाचा दिवस म्हणून ओळखलं जातं। आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून पृथ्वीला दिला मुक्तीचा आशीर्वाद, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं नाव पडलं। हा दिवस फक्त स्नानाचा नाही, तर तो अशुभ शक्ती आणि दरिद्रतेचा नाश करणारा दिवस आहे। मंडळी, आजच्या दिवशी एक विशेष गोष्ट सांगितली गेली आहे। जर तुम्ही ती गोष्ट केली, तर घरातील दारिद्र्य, संकट आणि नकारात्मकता कायमची नाहीशी होते। शास्त्र सांगतं, नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी घरातील एक जुनी नको असलेली वस्तू बाहेर फेकली पाहिजे। ती वस्तू कोणती? तर ती म्हणजे जुनी झाडू। होय मंडळी, आजच्या संध्याकाळी जुनी झाडू घरातून बाहेर काढा, कारण झाडूला लक्ष्मीचा वास मानला जातो। झाडूचं महत्त्व: झाडू म्हणजे केवळ साफसफाईचं साधन नाही, ती लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे। पण लक्ष्मी माता त्या घरात जास्त काळ टिकत नाही, जिथे झाडू अस्वच्छ, फाटकी किंवा तुटकी ठेवलेली असते। फाटकी झाडू घरात ठेवल्याने दारिद्र्य आणि नकारात्मकता घरात वास करते। म्हणून आज नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर ही झाडू घरातून बाहेर फेकून द्या। विधी कसा करायचा? संध्याकाळी सूर्य मावळल्यावर घर स्वच्छ करा। नवीन झाडू देवघरात ठेवा आणि तिची पूजा करा। जुन्या झाडूला नमस्कार करून म्हणा, तू माझ्या घरातील दारिद्र्य आणि अडचणी दूर केल्या, आता बाहेर जा। ती झाडू घराबाहेर टाकताना लक्षात ठेवा, ती पायांनी लाथ मारू नका, फक्त आदराने बाहेर ठेवा किंवा जाळून टाका। हा विधी करताना मनात लक्ष्मी मातेचा जप करा। ओम श्री महालक्ष्म्यै नमः। या उपायाचे फायदे: घरातील जुनी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। व्यवसाय, नोकरी आणि पैशातील अडचणी दूर होतात। घरात नव्या संधी आणि सुख समृद्धीचा वास येतो। कुटुंबातील मतभेद आणि तणाव कमी होतो। मुलांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडतात। असं मानलं जातं की जो व्यक्ती नरक चतुर्दशीच्या दिवशी जुनी झाडू फेकतो, त्याच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं। झाडू फेकल्यानंतर घरात नवीन झाडू आणून ठेवा। नवीन झाडू कधीच गुरुवारी विकत घेऊ नका। झाडू कधीही रात्री वापरू नका। झाडू देवघरात किंवा किचनमध्ये ठेवू नका। हे छोटे नियम पाळलेत, तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहील। मंडळी, नरक चतुर्दशी हा दिवस फक्त अभ्यंग स्नानाचा नाही, तर आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करणारा दिवस आहे। आज काही केलं नाही तरी चालेल, पण ही एक गोष्ट नक्की करा: जुनी झाडू घरातून बाहेर फेका, कारण ती झाडूच तुमचं नशीब उजळवेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर करेल आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात आणेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता असं नक्की लिहा, ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षभर राहील। पुन्हा भेटूया अशाच एका शुभ दिवशी। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय लक्ष्मी माता।